मत करा. Pratik takes 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. The speed of the boat in the still water is 12 kilometers per hour. Then find the speed of the water current. असं विचारले का नाही त्यांनी? हा, प्रतीकला 8, आता मी प्रश्न लिहिला नाही का, मला पाठ आहे तसं तुम्हाला लक्षात ठेवा मेंदू मध्ये तुमच्या. Pratik takes 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. Speed of the boat in the still water is 12 kilometers per hour. Then find the speed of the water current. आता बघा, तुम्हाला मी शिकवलं बघा, मी अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचं आठवते का? बोट पाणी काढलं होतं, बोटचं चित्र काढलं होतं, आठवलं का? हा, ओके. सेम या ठिकाणी तसंच आहे. हे काय? हा, राईट. समजने वाले को पाणी लाटा, आणि ह्याच्यामध्ये एक बोट आहे बाळांनो. मला खाली गणित सोडवायचं प्रतीक. हे प्रतीक आहे मध्ये. हा, 8 hours आणि हे पूर्ण डिस्टन्स आहे. हे तुम्ही प्रश्न दिला का? तुम्हाला वेळ देऊ लागलो मी खाली प्रश्न द्यायला. हे बोट आहे, प्रतीक चाललाय, पाय नाही त्याचे, ते हँगर आहे ते. हा, पाय बोटीच्या बाहेर कसा बघा. कसं आहे माहिती का, आता मी तुम्हाला इथं प्रतीक तर आणू शकत नाही, पाणी तर आणू शकत नाही, तुम्हाला इमॅजिन करून शिकायचं. बऱ्याचशा गोष्टी इमॅजिन करायच्या. आता जर मी तुम्हाला काही गोष्टी इमॅजिन करा म्हणलं, कोणाचं हिरो हिरोईनचं नाव सांगितलं, डोळ्यासमोर येते लगेच तुमच्या. पण अभ्यासाचं या ठिकाणी येऊ द्या. पाणी दिसलं पाहिजे, त्याच्यावर बोट दिसली पाहिजे, बोट मध्ये बसलेला प्रतीक दिसला पाहिजे. त्या बोटीचा स्पीड किती आहे? 12 kilometers per hour. आणि प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 kilometers डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. 8 तासामध्ये 36 किलोमीटर चाललाय आणि वापस यायलाय. कोण? प्रतीक. आता बोटीचं स्पीड दिलाय 12 आणि पाण्याचा स्पीड विचारलाय. आता आपल्याला पाण्याचा स्पीड माहिती नाही, आपण सपोज करूया. सपोज थांबा, स्पीड ऑफ द वॉटर काही डाटा ना समजून घेता, नंतर लिहिणं चालू केलं तर हो मला समजलं, यस असं म्हणून करू शकतात. पण त्याच्या अगोदर काही डाटा लक्षात येतात. स्पीड ऑफ द बोट, स्पीड ऑफ द वॉटर x किलोमीटर पर आवर वॉटर. आणि स्पीड ऑफ द बोट 12 किलोमीटर पर आवर त्यांनी दिलंय, 12 दिलंय स्पीड ऑफ द बोट. त्याच्यानंतर अरे याच्या लक्ष द्या, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोन स्पीड असतात. अपस्ट्रीम पहिलं डाऊनस्ट्रीम स्पीड आणि अपस्ट्रीम स्पीड. थांबा जरा. आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ सांगितला तुम्ही. प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपस्ट्रीम. विरुद्ध दिशेने म्हणजे पाणी तिकडे जाते, वापस येते का पाणी? बोटीलाच वापस यावं लागते. मग पाणी जाताना, पाण्याच्या स्पीडने जाताना प्लस होते 12 + x आणि 12 - x किलोमीटर पर आवर. ओके, दोघांची स्पीड प्लस झाली, दोघांची स्पीड मायनस झाली. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम. आता प्रतीक जो आहे ना, तो 8 तासामध्ये काय काय करू लागलाय, तर तो जाऊन पण वापस पण येऊ लागलाय 8 तासामध्ये. त्यानं एकूण मग 36 किलोमीटर चाललाय. जाताना स्पीड 12 + x आणि प्लस 36 किलोमीटर रिटर्न टू द सेम स्पॉट शब्द. वापस पण यायला येतानाची स्पीड 12 - x आणि दोघाला मिळून किती टाइम लागायला लागलाय? 8 तास. इथवर कंडिशन महत्वाची आहे. आता बघा, जाताना स्पीड 12 + x, पाण्याचा आणि त्याचा स्पीड मिक्स होते. येताना पाण्याचा त्याला फायदा होते का? नाही. 12 - x, पण 36 किलोमीटर जायला पण 36 किलोमीटर यायला पण. इट टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 kilometers डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. टोटल इन 8 hours. सगळा टाइम किती आहे? 8 तासाचा आहे. 36 किलोमीटर जाताना, 36 किलोमीटर येताना. हा स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 36 ला 36 कॉमन काढायचं वरून. 1/12 + x प्लस 1/12 - x बरोबर 8. आता इथं 36 तिकडे जाते. 1/12 + x प्लस 1/12 - x इंटूचं डिवाइड मध्ये जातं. गेलं का? आता कॉमन काढलं त्याला डिव्हिजन मध्ये पाठवलं. झंझट नको त्या 36चं. आता इथं बघा, डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. खालको अरे तिरको खालको झाला. आता तिरको 12 - x प्लस 12 + x बरोबर. आता याला भाग जाते का? 4 दुनी 8, 4 9 36, 2/9 -x + x गेट कॅन्सल. 12 आणि 12 24. थांबा जरा, रुको जरा, सबर करो. खालच्या मध्ये काहीतरी मला दिसायला लागले, माझ्या पळत मागे यायला फॉर्म्युला. a + b a - b a² - b². 12 चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर 2/9.
24 अपॉन 12चा स्क्वेअर 144, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बरोबर 2/9. तिरको तिरको करायचा आता. 24 गुणिले 9 बरोबर 2 मल्टिप्लाय 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता मला एक सांगा रे, ह्या दोनला मध्ये पाठवू का डिव्हिजन मध्ये घेऊ? इकडं हा घेऊ शकतो ना आपण. इथं तो बनताय ना आता हा आपला 144 मायनस एक्स स्क्वेअर. बे एक बे बे 12 24 12 9 अष्टोदर्शे. जरा पाठ करत जावा फॉर्म्युला. हा आता मायनस एक्स स्क्वेअर इकडे आलं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. 144 108 तिकडे गेलं, प्लसचं मायनस झालं. 144 मधून 108 गेले, किती उरले? अबॅकस 36. 36चा टाकिंग करायचं, किती येते? स्क्वेअर रूट ऑफ 36. एकदा +6 आणि एकदा -6. मायनस कधी स्पीड असते का? रॉंग करायचं याला. +6 इज राईट आन्सर. परत एकदा सांगतो, राईट डाऊन एकदा लिहून. हा नाही झालं, ह्याच्यामध्ये आलंच नाही, मग मिडल टर्म भेटली नाही ना आपल्याला, राईट टाकिंग झालं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी.